हॅलो गाईज, वेलकम टू EPD एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट हा एक्झाम यावर्षी 26 जुलै 2026ला कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामिनेशन संदर्भात ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे सुरू झालेले आहेत. फ्रेंड, हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. त्याचबरोबर फॉर्म भरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, त्यांचे नियम कुठले आहेत हे देखील समजून घेणार आहोत. म्हणजे या लेसनमध्ये फॉर्म भरण्यासंदर्भात पूर्णपणे गोष्टी आपण पाहणार आहोत आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील पाहणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर या एक्झाममधील पेपर फर्स्ट संदर्भात एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा एंटायर सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो विथ प्रॅक्टिस. त्याच संदर्भात मॉक टेस्ट असतील, डेमो पेपर असतील, सराव प्रश्नपत्रिका असतील, त्या देखील प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजेच पेपर फर्स्टचा हा कोर्स जॉईन केल्यानंतर अदर कुठलाही अभ्यास तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. फुल अँड फायनल पेपर फर्स्ट आपण या कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये चांगल्या मार्कांनी क्वालिफाय झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना 80+, 90+ स्कोअर करता आलेला आहे. फ्रेंड, या कोर्समध्ये खूप सिस्टमॅटिक वेने तुम्हाला सर्व कंटेंट प्रोव्हाइड केला जाणार आहे एक्झाम होईपर्यंत. या संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. एक्झाम होईपर्यंत कोर्स तुम्हाला पूर्णपणे कंप्लीट करून दिला जाईल. या नंबरवर मेसेज केल्यानंतर कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती पहा. त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. कारण 90+ स्कोअर तुम्हाला अदर कुठेही पाहायला भेटणार नाही, जो आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करून दाखवलेला आहे. ठीक आहे, सेट एक्झाम 2026च्या दृष्टिकोनातून आपण हा कोर्स आत्ता येत्या 2 दिवसामध्ये सुरू केलेला आहे. तर फ्रेंड, आज आपण याच एक्झामचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला MS सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईटचं होम पेज आहे. SPPU सेट असं जरी तुम्ही गुगल क्रोमवर सर्च केलं तरी वेबसाईट येऊन जाईल किंवा या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट शोधली पाहिजे. ठीक आहे, वेबसाईटवरचा अशा प्रकारचा विंडो ओपन होईल. अदर कुठली वेबसाईट सेट एक्झामची नाही आहे, फक्त ही ऑफिशियल वेबसाईट आहे. सिंपल. अदर ठिकाणी तुम्हाला दिसतो डाटा, पण तो फेक असू शकतो किंवा एक्सपेक्टेड असू शकतो. या वेबसाईटवर जे दिसेल तेच एक्झामचं आहे, तेच ऑफिशियल सर्व गोष्टी आहेत. सिंपल. या वेबसाईटवर जायचं. वेबसाईटवर गेल्यानंतर फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल की क्लिक अप्लाय टू सेट एक्झाम 2026. म्हणजे या ठिकाणी म्हणलेलं आहे पहा, या पर्टिक्युलर विंडोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे जे दिसते ना हे नाव, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक इंटरफेस तुम्हाला ओपन होईल. या इंटरफेसपासून तुमचा फॉर्म सुरू होतो. आता हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरायचा हे या ठिकाणी समजून घेणार आहोत. पण त्याआधी एक थोडंसं सांगल. सेट एक्झाम 2026 जो होणार आहे ना, त्या संदर्भात एक नवीन प्रॉस्पेक्ट सेट डिपार्टमेंटने रिलीज केलेला आहे. त्या प्रॉस्पेक्टमध्ये सेट एक्झामचे सर्व रूल्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. जे पण नियम असतील ते नियम त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. जर याआधी तुम्ही सेट एक्झाम दिलेला असेल तर तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरला तरी हरकत नाही. पण जर तुम्ही फर्स्ट टाईम सेट एक्झाम देणार असाल तर आत्ता फॉर्म भरायसाठी 2 दिवस वेट करा. नवीन प्रॉस्पेक्टमध्ये कुठले रूल आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवेल. येत्या 2 दिवसांच्या आत एक व्हिडिओ त्या संदर्भात प्रोव्हाइड करणार आहे. तो व्हिडिओ पहा, सर्व रूल समजून घ्या, त्यानंतर फॉर्म भरा. सिंपल. रिपीट कराल. जर याआधी तुम्ही सेट एक्झाम दिला असेल तर डायरेक्टली फॉर्म भरा तरी हरकत नाही, कारण तुम्हाला रूल माहीत असतील. जर तुम्ही फर्स्ट टाइम सेट एक्झाम देणार असाल तर थोडंसं वेट करा 2 दिवस. ठीक आहे ना. प्रॉस्पेक्ट तुम्हाला पूर्णपणे मी ॲनालिसिस करून दाखवणार आहे. कुठले नवीन नियम आहेत ते त्या ठिकाणी सांगणार आहे. ते लेसन पहा, पूर्णपणे सर्व गोष्टी समजून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा. सिंपल. तर येत्या 2 दिवसामध्ये नवीन प्रॉस्पेक्ट आलेलं आहे सेट एक्झामचं, ते तुम्हाला मी सांगल. आता फक्त फॉर्म भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी सर्वात प्रथम न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम 26 जुलै 2026 यावर क्लिक करायचे तुम्हाला. इकडे नाही, कारण तुम्ही फर्स्ट टाइम फॉर्म भरताय. याआधी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे. मागच्या वर्षी केलं असेल विसरून जा. यावर्षी सर्व प्रक्रिया नवीन असते. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यासाठी यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे जे दिसते त्यावर. आता क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज अशा प्रकारचं ओपन येईल. ते विचारतील तुम्हाला कन्फर्म अप्लाय करायचं आहे का, तर इथं ओके म्हणायचं. आता ओके म्हणल्यानंतर पुढचा विंडो ओपन होतो अशा प्रकारचा. त्या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी काही दिलेले आहेत MS सेट एक्झाम 2026 बद्दल. शॉर्ट वेमध्ये काय ते सांगतो.
तर या ठिकाणी त्यांनी असं म्हणलं आहे की तुम्ही जो ईमेल आय डी वापरणार आहे, कारण फॉर्म भरायला ईमेल आय डी सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. जो पण ईमेल आय डी तुम्ही वापरणार आहे ना, तो योग्य वापरा, जो ॲक्टिव्ह ईमेल आहे तो वापरा. सिंपल. कारण एकदा ईमेल तुम्ही वापरला तर पुन्हा तो चेंज करता येत नाही. ओनली वन प्रोफाईल एकदा क्रिएट करता येते, पुन्हा त्याच युजरची दुसरी प्रोफाईल क्रिएट करता येत नाही. म्हणून जो पण ईमेल आय डी वापरणार आहे तो प्रॉपर वेने वापरा. ते ईमेल आय डीमध्ये A to Z किंवा 0 ते 9 अशाच गोष्टी पाहिजेत. @ वगैरे त्या गोष्टी नको आहेत. म्हणजे @ असतं नॉर्मली, पण हॅशटॅग वगैरे असं काही वापरलेलं नको आहे. ठीक आहे, म्हणजे सिंपल ईमेल पाहिजे थोडक्यामध्ये, जो सर्वांचाच असतो. सिंपल म्हणजे असं असतं बाय डॅश वगैरे असं काही मेलमध्ये नको आहे. सिंपल आपला मेल असतो तशा पद्धतीचा मेल वापरा. दुसरं कुठलं तुम्ही गोष्टी मेलमध्ये वापरल्या असतील तर एरर त्या ठिकाणी येईल. डोंट वरी. जो मेल आहे तो वापरू शकता, फक्त ॲक्टिव्ह मेल वापरा. इथं म्हणले युजरची प्रोफाईल एकदाच क्रिएट करता येते, पुन्हा क्रिएट करता येत नाही. ठीक आहे, जे पण ईमेल आय डी वापरताल तो करेक्ट आणि ॲक्टिव्ह वापरा. तेच रिपीट सांगितलं आहे, कारण मेल खूप महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या मेलवरच पासवर्ड आणि तुमचा युजर आय डी आहे तो जातो. सिंपल बेसिक आहे. सर्व इन्स्ट्रक्शन मेल बाबतीच आहेत. मेल फक्त प्रॉपर वापरा इतकं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यामध्ये. सिंपल. तर हे तुम्ही सर्व वाचलंय असं आपण कन्सिडर करूया. फोन नंबर तुम्ही या ठिकाणी यूज केलाय असं आपण कन्सिडर करूया. नंतर कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. आता यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा नवीन विंडो ओपन होईल. ठीक आहे, सिंपल प्रोसेस आहे. तुमचं PG कंप्लीट आहे पाहता. म्हणजे तुम्ही मॅच्युअर स्टुडंट आहात, तुम्हाला सर्व गोष्टी सिंपल आहेत. ह्या एकदम सिंपल फॉर्म आहे, अवघड असं काही नाही आहे. तुम्हाला डेफिनेटली भरता येऊ शकतो, तरी पण मी गायडन्स करतोय. आता युजर रजिस्ट्रेशनची तर काय करायचं आहे, ईमेल आय डी टाकायचं आहे. ईमेल आय डीचे पुढे असतं फॉर एक्झाम्पल असं असतं xyz@gmail.com असं असतं ना. तर @ पुढचं आहे ना ते इथं सिलेक्ट करायचं आहे आणि @ आधीचं आहे ना ते इथं टाईप करायचं आहे. इथं त्यांनी म्हणलं आहे ठीक आहे ना. म्हणजे जीमेल नॉर्मली कसा असतो xyz@gmail.com असं असतो ना जीमेल. इथं तुमचं पहिलं इनिशियल जे असेल ते असतं आणि @gmail.com हे कॉमन झालं. तर @gmail.com आहे ना ते इकडे चॉईस करायचं आणि त्याच्या आधीचा जो पार्ट आहे तो इथं टाईप करायचा आहे. सिंपल. नंतर पासवर्ड टाकायचा. पासवर्ड टाकताना एक कॅपिटल अक्षर घ्या, काही फिगर घ्या, काही सिम्बॉल घ्या. तुमच्या पद्धतीने स्ट्रॉंग पासवर्ड कसाही क्रिएट करू शकता. तोच पासवर्ड रिएंट्री करायचा आहे. पासवर्ड लिहून ठेवा प्रॉपर वेने. कुठला ईमेल आय डी वापरला लिहून ठेवा. नंतर सिक्युरिटी क्वेश्चनला तुम्ही काही पण निवडू शकता. नंतर सबमिट यावर क्लिक करायचं आहे. सिंपल. तर मी सबमिटवर क्लिक करतो. आता आपण सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला युजर नेम तुमचं या ठिकाणी दिसेल, म्हणजेच मेल आय डी दिसेल आणि पासवर्ड काय तो दिसेल. सिंपल. तो फोटो काढून ठेवा, सेव्ह ठेवा कुठेतरी, कारण तो फ्युचरमध्ये लागतो खूप वेळा. त्यानंतर लॉग इन फ्रॉम हिअर यावर क्लिक करायचं. सिंपल. यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपला रिडायरेक्ट होईल विंडो कशावर, फर्स्ट पेजवर, या पेजवर. ठीक आहे. आता तुम्ही ईमेल आय डी वापरला होता रजिस्ट्रेशनला, तो या ठिकाणी टाकायचा लॉग इनमध्ये आणि पासवर्ड जो यूज केला होता तो वापरायचा इथे आणि लॉग इनवर क्लिक करायचं. पासवर्ड नसेल आठवत इन फ्युचर तर फॉरगेट पण करू शकता. फॉरगेट केल्यानंतर OTP तुमच्या मेलवर जातो हे लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा पासवर्ड कुठला आहे तो प्रॉपर वेने लिहून ठेवा. जास्त काही अवघड नाही आहे, लक्षात राहील असाच पासवर्ड तुम्ही क्रिएट केला असेल. ठीक आहे. आता लॉग इन करायचे बेसिक डिटेल वापरून आत्ताची. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला 3 स्टेप दिलेल्या आहेत. फर्स्ट स्टेप आहे फाईल मेन ॲप्लिकेशन फॉर्म. नंतर आहे अपलोड स्कॅन फोटो अँड साईन आणि थर्ड आहे पेमेंट. सिंपल. तर या ठिकाणी ही जी फर्स्ट स्टेप आहे ना हीच महत्त्वाची. इथं फक्त फोटो आणि साईन तुम्हाला अपलोड करावं लागते. बाकी अदर कुठल्याही गोष्टी अपलोड करावं लागत नाही. कॅटेगरी सर्टिफिकेट असेल अदर कुठलीही गोष्ट अपलोड करावं लागत नसते. एक पॉईंट फक्त समजून घ्या. या वर्षी तुम्ही सेट एक्झाम देत आहे, ठीक आहे ना, तर याच वर्षीचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे काढून ठेवा. कारण ज्या वर्षी तुम्ही पास होत आहे किंवा ज्या वर्षी तुम्ही फॉर्म भरताय ना त्या वर्षीचं सर्टिफिकेट कॅटेगरीचं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ते अपलोड करावं लागत नाही आहे, तुम्हाला आत्ता पुढे दाखवायचं पण नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना त्यावेळेस ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी कदाचित ते मागतील, त्यावेळेस तुम्हाला ते प्रेझेंट करावं लागेल. म्हणजे तुम्ही आता फॉर्म जर कॅटेगरीमधून भरताय तर ते सर्टिफिकेट आत्ता तुमच्याकडं काढून ठेवा. एक्झाम फॉर्म आत्ता भरून टाका, नंतर काढा, पण या वर्षीचं काढून ठेवा. सिंपल. तर हा पॉईंट क्लिअर झाला असेल. आता फर्स्ट स्टेप आहे ना त्यावर क्लिक करायचं. फर्स्ट स्टेपवर सिंपल. तर मी क्लिक करतो. मग अशा प्रकारचा एक विंडो ओपन होईल त्यासमोरचा. इथे एक्झामिनेशन डिटेलमध्ये तुम्हाला सेंटर निवडायचं आहे, ठीक आहे ना, एक्झाम सेंटर. त्यानंतर सब्जेक्ट तुमची कुठलाही म्हणजे कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सेट एक्झाम द्यायची आहे तो सब्जेक्ट निवडायचा आहे. सब्जेक्ट निवडताना लक्षात घ्या ज्या विषयामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तोच विषय या ठिकाणी तुम्ही चॉईस करू शकता, अदर कुठलेही नाही. PG तुमचं त्या सब्जेक्टमध्ये कंप्लीट पाहिजे. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट या ठिकाणी तो निवडायचा आहे.
फॉर एक्झाम्पल समजून घ्या, अनेक विद्यार्थी म्हणतात की सर माझं M.Com झालेलं आहे. तर M.Comला फक्त कॉमर्स एकच सब्जेक्ट आहे. तुम्ही M.Comमध्ये मॅनेजमेंट नाही देऊ शकत. मॅनेजमेंटचा पेपर द्यायचं म्हणलं तर MBA लागतं. ठीक आहे ना. तशा प्रकारे जसं एखाद्याचं MA कंप्लीट आहे, MA मराठी येतो, तर MA मराठीमधूनच पेपर तो देऊ शकतो. MA हिस्ट्रीमध्ये नाही देऊ शकत. सिंपल. तर ज्या विषयामध्ये तुम्हाला सेट द्यायचा आहे तो विषय निवडायचा. ज्या विषयामध्ये PG कंप्लीट आहे तो ऑप्शन या ठिकाणी चॉईस करायचा आहे. बेसिक हे अवघड असं काही नाही. आता नेम ऑफ अ कॅन्डिडेट. सरनेम पहिल्यांदा आहे, फर्स्ट नेम सेकंड आहे आणि मिडल नेम थर्ड आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे पहिल्यांदा, नंतर तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुमच्या वडिलांचं नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे किंवा जे तुम्ही मिडल नेम यूज केलं असेल ते टाकायचं आहे. नंतर फादर नेमचं पण सेम, सरनेम फर्स्ट टाकायचं, त्यांचं नाव आणि त्यांच्या वडिलांचं नाव. मदर नेम, सरनेम फर्स्ट, नंतर फादर नेम म्हणजे फर्स्ट नेम त्यांचं जे तुमच्या वडिलांचं असेल तेच या ठिकाणी येईल आणि मिडल नेम, सॉरी फर्स्ट नेम तुमच्या आईचं इथे येईल आणि नंतर मिडल नेम. सिंपल म्हणजे बेसिक आहे, अवघडाचं काही नाही. नंतर ॲड्रेस टाकायचा आहे, शॉर्ट वेने टाका, जास्त काही डीपमध्ये टाकण्याची गरज नाही आहे. एरिया टाका कुठलाही, नंतर सिटी टाका, पिनकोड टाका. सिंपल. नंतर सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड. या ठिकाणी सिलेक्ट आयडेंटिटी कार्डच्या इथं तुम्हाला आधार कार्ड निवडायचं आहे. नॉर्मली आधार कार्ड निवडल्यानंतर तिथं आधार नंबर विचारतील. नवीन विंडो एक ओपन होतो, तो आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. OTP वगैरे जात नाही आधारवर, डोंट वरी. ठीक आहे ना. तर इथं डेट ऑफ बर्थ पण तुम्हाला चॉईस करायची, जी असेल ती आधारवर जी ती चॉईस करा. आणि आयडेंटिटी कार्डमध्ये आधार कार्ड निवडल्यानंतर आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे एक ऑप्शन येतो बरं का दोघांच्या मध्ये. इथं तुम्ही आयडेंटिटी कार्ड सिलेक्ट केलं ना, त्या आयडेंटिटी कार्डचा नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येतो, त्या ऑप्शनमध्ये आधार नंबर टाकायचा. त्यानंतर मोबाईल नंबर टाका, व्हॅलिड, नंतर जेंडर, त्यानंतर स्टेट ऑफ डोमेसाईल जे असेल ते या ठिकाणी चॉईस करू शकता. त्यानंतर कॅटेगरीच्या ऑप्शन भरपूर आहेत. तुम्ही एकदा लॉग इन करून डायरेक्टली चेक करा. ज्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही काढू शकता या वर्षामध्ये तीच कॅटेगरी या ठिकाणी चॉईस करा. नंतर ऑर्फ कॅन्डिडेट आहात का, येस नो या ठिकाणी चॉईस करायचं. PWD आहात का, येस नो या ठिकाणी चॉईस करायचं. 40% प्लस असेल तर चॉईस करा PWDमध्ये. सिंपल. नंतर टाईप्स ऑफ डिसॅबिलिटी इथं येस नो यावर डिपेंड असेल ते. ठीक आहे. तुम्ही टीचर आहात का नाही, प्रेझेंट टीचर आहात का नाही, येस नो. इथं टीचर म्हणा किंवा नॉन टीचर म्हणा, हे कुठलंही सिलेक्ट करा, जास्त काही विषय येत नाही. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आहे क्वालिफिकेशन डिटेल. क्वालिफिकेशन डिटेलमध्ये नेम ऑफ PG कोर्स, कुठल्या विषयामध्ये तुमचं PG कंप्लीट आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. ऑप्शन बरोबर येतील, रिझल्टवर सर्व गोष्टी दिलेल्या असतात तुमच्या PGच्या, त्यावरून तुम्ही या गोष्टी निवडू शकता. बेसिक फॉर्म आहे, जास्त काय अवघड नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुमचं, सिंपल ना. त्यानुसार फक्त गोष्टी चॉईस करायच्या आहेत. नंतर नेम ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ युअर PG, म्हणजे कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं PG कंप्लीट झालं आहे. XYZ कॉलेजमध्ये झालं असेल, पण ते कॉलेज कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीला संलग्नित असेल तर त्या युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी चॉईस करायचं आहे. त्यानंतर PG कोर्स कंप्लीट किंवा ॲपेअर, इथं तुमचं PG कंप्लीट आहे किंवा ॲपेअर आहे ते चॉईस करायचं आहे. आणि या ठिकाणी कुठल्या ठिकाणावरून ते झालं आहे ते चॉईस करायचं आहे. नंतर कंप्लीट किंवा ॲपेअर असेल ते चॉईस करू शकता. म्हणजे तुमचं PG कंप्लीट आहे, रिझल्ट तुमच्याकडे आहे तर कंप्लीटेड म्हणा, मग CGPA किंवा पर्सेंटेज तुम्हाला टाकावं लागतात. आणि ॲपेअर असेल म्हणजेच काय, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला तुम्ही असताल तर इथं ॲपेअर म्हणून पण चॉईस करू शकता. सिंपल. नंतर तुम्ही ऑलरेडी सेट क्वालिफाय झाले आहात का, इथं नो करायचं आहे. येस म्हणले तर पुढं फॉर्म भरता येत नाही. ठीक आहे. हे बा येस असं म्हणलं ना तर अशा प्रकारचा एरर येतो आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा फॉर्म भरता येत नाही. म्हणून या ठिकाणी नो म्हणा आणि फॉर्मला सबमिट करा. ठीक आहे. आता सबमिट बटन इथं डिक्लेरेशनवर क्लिक करा पहिल्यांदा, त्याशिवाय सबमिट होत नाही. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर जो पुढचा विंडो आहे तो ओपन होतो, तो म्हणजे तुमचं फोटो आणि साईन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागतं. फोटोची साईज मॅक्झिमम 50 KB आहे आणि साईनची साईज मॅक्झिमम 30 KB आहे. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. जर तुम्हाला अपलोड करता येत नसेल, साईज ॲडजस्टच करता येत नसेल तर सायबर सेंटरमध्ये जाऊन 10-20 रुपये देऊन त्यांना हे अपलोड करायला सांगू शकता. ते पण अपलोड करून देतील, कारण फर्स्ट स्टेप मेन तुम्ही कंप्लीट केलेली आहे. सायबरवाले तुम्हाला 10-5 रुपयात पण अपलोड करून देतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. जमत असेल फोनवरून अपलोड करायला तर फोनवरून पण अपलोड करू शकता. फक्त साईजचा या ठिकाणी इश्यू होऊ शकतो. आणि एकदा या गोष्टी अपलोड केल्या तर पुन्हा त्या चेंज करता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून प्रॉपर वेनीच अपलोड करा. काही जण काय करतात, फोटोची तर साईन अपलोड करतात आणि साईनची तर फोटो करतात. चुकी झाली त्याला करेक्शन करता येत नाही. म्हणून प्रॉपर वेनी गोष्टी अपलोड करा. ठीक आहे. हे पहा, फॉर एक्झाम्पल मी अपलोड केलं, हाईड केलेली गोष्ट इथं अपलोडचं स्टेटस येतं सक्सेसफुली.
आणि एकदा जर अपलोड केलं ना पुन्हा चेंज नाही करता येत. म्हणून जे पण अपलोड करणार आहे ते प्रॉपरली अपलोड करा. ठीक आहे. आणि आता फोटो साईन अपलोड झाल्यानंतर एकदम सोपी स्टेप ते म्हणजे पेमेंट. तुमची जी कॅटेगरी तुम्ही चॉईस केलेली ना त्यानुसार पेमेंटचं ऑप्शन येईल. ॲटोमॅटिक पेमेंटची फिगर त्या ठिकाणी येईल. त्यानुसार UPIने पण पेमेंट करू शकता, कार्डने पण पेमेंट करू शकता. सिंपल. तर पुढची स्टेप ही फक्त पेमेंट करायचं, तुमचं फॉर्म पूर्णपणे सबमिट होतो. सिंपल. हे पहा, आपण काय केलं, पहिल्यांदा फॉर्म भरला, कंप्लीट दिसतंय. नंतर हे पण कंप्लीट दिसतंय. आपण फोटो साईन अपलोड केले पण पेमेंट केलं नाही म्हणून नॉट कंप्लीट आहे. इथं पेमेंटच्या याच्यावर क्लिक केलं, त्यानंतर पेमेंट केलं तर हे पण कंप्लीट दिसेल. या तीनही स्टेज कंप्लीट झाल्या म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. सक्सेसफुली तुम्ही सेट एक्झाम देऊ शकता. त्याचा ॲडमिट कार्ड तुम्हाला येऊन जाईल. सिंपल. तर आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळेल असेल. बाकी काही क्वेरी असतील ना सेट एक्झामबद्दल ते प्रॉस्पेक्ट म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. फक्त एक दिवस वाट पहा. प्रॉस्पेक्टचा एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे MS सेट एक्झाम 2026 संदर्भात. आय होप डिटेल काय ते कळालं असेल. सिंपल. आणि एक पॉईंट या ठिकाणी फक्त सांगल. आता हे पहा, जो फर्स्ट स्टेज होती त्या ठिकाणी तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन भरत होता. ही फर्स्ट स्टेज होती फॉर्मची, बरोबर ना. याच्यात सर्व डिटेल तुम्ही भरले. हे डिटेल भरले आणि त्यानंतर सबमिट या बटनवर एकदा क्लिक केलं ना तुम्ही तर पुन्हा तिथं एडिटचं ऑप्शन नाही आहे. म्हणून डिटेल भरल्यानंतर सबमिट करण्यापूर्वी एकदा पुन्हा डोळ्यात तेल घालून सर्व गोष्टी पहा आणि त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. जर एकदा सबमिटवर क्लिक केलं तर एडिट करता येत नाही. सिंपल. हे समजून घ्या. डायरेक्ट करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला एडिट करायला ऑप्शन भेटेल. पण आत्ताच चुकी करू नका. सबमिटच्या आधी सर्व गोष्टी प्रॉपरली पहा. तर फ्रेंड, आय होप फॉर्मबद्दल सर्व प्रक्रिया कळायला असेल. काही डाऊट असेल, क्वेरी असेल, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा प्रॉस्पेक्टच्या व्हिडिओपर्यंत वेट पहा, सर्व डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे. तर जाता पुन्हा सांगाल, जर सेट एक्झाम संदर्भात डिटेलमध्ये कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला आपल्या मेसेज करू शकता. खूप सारे विद्यार्थी याआधी पण क्वालिफाय झालेले आहेत. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.